देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। माझे शेताचं तर नुकसान केले त्यांनी। माझ्या शेतामध्ये मुरुम टाकून मला न विचारता मुरुम टाकला, गाड्या नेल्या, रस्ता केला, माझ्यावर अन्याय केला। त्याचबरोबर माझ्या या बागेचं पण नुकसान केले। बघा तुम्ही या झाडावर गडे किती आहेत, प्रत्येक झाडावर गडे बघा, फक्त 5, 10, 15 लय झालं 20च्या पुढे एका बी झाडावर गडे नाहीत माझ्या। तुम्ही बघा हे वाटल्यास मी शूटिंग करून त्यांनी नुकसान केलं। मी सांगण्याचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलीस स्टेशनने माझी दखल घेतली नाही, उलट त्यांचीच दखल घेऊन माझ्यावर अन्याय करण्यासाठी पोलीस स्टेशन इथं आलं। त्याचबरोबर 3 वेळेस गुंडा आले, कंपनीचे गणेश पाटील, संभाजी दंडगोले आणि रणवीर सिंग या कंपनीचे प्रतिनिधींनी माझ्यावर दमदाटी केली। आणि आज तर त्यांनी फार अति अन्यायाची गोष्ट केलेली आहे। 70 गुंड आणले, काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ, 10 ते 12 स्कॉर्पिओ आले होते भरून, त्या गुंडांनी तेवढा अत्याचार केला, अन्याय केला आपल्यावर की काय सांगण्याची गोष्टच नाही। फार त्यांनी शिव्या द्यायला लागली, शिवीगाळ केली, मारा लागली, रस्ता जाऊ दे, तुझ्या बापाचा काय, तुझं काय नुकसान झालंय, असली शिवीगाळ करायला लागली त्यांनी। एवढा अत्याचार चलत नसतो। ह्याची प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर आम्ही काय तर आम्हाला स्वतःच्या जीवाला करून घेणार ही 100% ठरलेलं आहे। आम्ही लय अतिशय अन्याय सहन केलेला आहे की प्रशासनानं आता ठरवावं काय यांचं वाटोळं होऊ द्यायचं का चांगलं होऊ द्यायचं, याचा तपास पोलिसांनी घ्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। नमस्कार, मी मेसा जवळगेचा सरपंच आहे। मी कंपनीला वारंवार नोटीस देऊन फोनद्वारे किंवा पोलीस स्टेशनमधून जाऊन सांगून सुद्धा कंपनी दखल घेत नाही। हे बघा, 1 महिना झाला ही पाईपलाईन फोडलेली आहे, इथं फोडली आहे, इथं फोडली आहे, इथनं बदा पाणी जाते। मी सांगतोय त्यांना की आमच्या गावातल्या लोकांना पाणी पुरवठ्याची नवीन पाईपलाईन केलेली आहे, पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आहे, त्यांना गावाला पाणी प्यायला नाहीये, सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत। पोलीस स्टेशनला सांगितलं, तिथं साहेब लोकांना सांगितलं की आमच्या गावची पाईपलाईन फोडली, पोलीस स्टेशनला पत्र पाठवलं, आमचे बेटा अंमलदार त्यांना पत्र पाठवलं, एजंटला पत्र पाठवलं, सगळ्यांना नोटीस देऊन सुद्धा ह्याची कुणीही दखल घेत नाही। 28/10/2024 मी नोटीस दिलेली आहे, तरी ह्याची कुणी दखल घेत नाहीये। तरी हे प्रशासनाने हे लक्ष घालावं, नाहीतर आमच्या गावावर अन्याय होत आहे त्या गावचा निभाव लावा। तहसीलदार, कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी मिळून हे अन्याय आमचा बंद करावा, नाहीतर आम्हाला उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही, की दखल घ्यावी। नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठी कारवाई ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यावेळेस मला मंत्रालयात जायला भाग पाडू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।